हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेतच असाल तर अराईज अकॅडमीच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सरळ रूप, सामान्य रूप आणि प्रत्यय असा प्रश्न विचारल्यानंतर कसं ओळखायचं आहे आणि कसं लिहायचं आहे हे तुम्हाला सांगणार आहे। सरळ रूप म्हणजे तुम्हाला शब्द दिला जातो त्याचं सरळ रूप म्हणजे, आता उदाहरणार्थ हा शब्द घेतला फडक्यामध्ये, फडक्यात, तर शब्द काय आहे? फडक्यात। याचं सामान्य रूप काय झालं? फडक्या। आणि त हा काय झाला? प्रत्यय। तर सरळ रूप, सामान्य रूप, शब्द आणि प्रत्यय हा व्याकरणातील सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि तो कसा ओळखायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित लेखनातील किंवा भाषा अभ्यासातील सगळ्यात महत्वाचा घटक जसं की विरुद्धार्थी शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत, लिंग, वचन, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे व्याकरणातील वाक्य शुद्ध लिहा, आकार विल्हेप्रमाणे लिहा, अल्फाबेटिकली लिहा असे प्रश्न येत असतात तुम्हाला। याच्यामध्ये सामान्य रूप ओळखा किंवा प्रत्यय लिहा असं सुद्धा येतं। सामान्य रूप ओळखायचंय व प्रत्यय लिहायचाय। तर पहिला शब्द जो आहे तर याच्यामध्ये फडक्यात असा शब्द दिलेला आहे। फडक्यात, पडक्यात, माठात, चुलीत वगैरे असे विविध प्रकारचे शब्द आहेत। याच्यामध्ये मूळ सामान्य रूप काय आहे? फडक्या, आणि त हा त्याचा प्रत्यय आहे। कैरीवर, पायरीवर, कळसावर, त्याचबरोबर खुर्चीवर, टेबलवर, भिंतीवर असे शब्द आल्यानंतर इथे कैरी हा मूळ शब्द आहे। मूळ शब्द काय आहे? कैरी, आणि सामान्य रूप काय आहे? कैरीच येणार। आणि इथे र हा प्रत्यय, र हा प्रत्यय आहे पण इथे वर हा प्रत्यय असेल। कैरी वर, इथे वर हा प्रत्यय असलेला दिसून येतो। आता टेबलवर, वर हा प्रत्यय, पायरीवर, वर हा प्रत्यय, त्या डोक्यावर, हातावर, नाकावर अशा प्रकारच्या या शब्दांमध्ये वर हा प्रत्यय असलेला दिसून येतो। भिंतीला, भिंतीला म्हटल्यानंतर इथे भिंत हा मूळ शब्द आलेला आहे किंवा सामान्य रूप त्याचं भिंती, आणि ला हा प्रत्यय इथे लागलेला आहे। गोव्याहून, पुण्याहून, मुंबईहून, दिल्लीहून, पंजाबहून, हरियाणाहून, इटलीहून, इंग्लंडहून, फॉरेनहून अशा प्रकारच्या या शब्दांमध्ये तुम्हाला गोव्या हा शब्द सामान्य रूप आलेला दिसून येतो आणि हून हा त्याला लावलेला प्रत्यय आहे। गमतीचे, इथे गंमत हा मूळ शब्द आहे आणि गमती हे सामान्य रूप झालं आणि चे हा प्रत्यय लागलेला। आता गमतीचे, जमतीचे, पाहुण्यांचे, त्यांचे, यांचे, सर्वांचे, आमचे, तुमचे अशा प्रकारच्या या शब्दांमध्ये मूळ रूप, सामान्य रूप आणि प्रत्यय कसा असतो ते मी सांगितलं। आता वादळ, वादळ या शब्दामध्ये मूळ रूप, सामान्य रूप आणि प्रत्ययच नाहीये। ळ हा प्रत्यय होऊच शकत नाही, वाद हा शब्द राहतोय, त्याच्यामुळे इथे वाद हा शब्द आला तर इथे भांडण हा शब्द येईल। मग वादळ, ग्रहांना, ग्रहांना, आता इथे ग्रह हा मूळ शब्द आहे, ग्रहांना, ग्रहा हा सामान्य रूप झालं आणि ना त्याला लागलेला प्रत्यय झाला। भावाचा, काकाचा, मामाचा, आजीचा, आजोबांचा, यांचा, त्यांचा, ह्यांचा असे शब्द ज्यावेळी येतात चा हा प्रत्यय आपल्या लगेच लक्षात येतो। मूळ शब्द भाऊ हा येतो आणि भावा हा सामान्य, हे त्याचं सामान्य रूप आहे। माझ्याशी, तुझ्याशी, यांच्याशी, त्यांच्याशी, आपणाशी, अलीकडच्यांशी, पलीकडच्यांशी असे शब्द ज्यावेळी येतात त्यावेळी माझा हा शब्द आहे आणि सामान्य रूप आहे माझ्या, आणि शी हा प्रत्यय आहे। खनाचे, मनाचे, यांचे, त्यांचे, पुण्याचे, मुंबईचे, दिल्लीचे वगैरे वगैरे ज्यावेळी चे हा प्रत्यय येतो त्यावेळी खन हा खन हे सामान्य रूप झालेलं, खना हे सामान्य रूप झालेलं आहे आणि खन हा एक मूळ शब्द झालेला आहे, त्याला चे हा प्रत्यय झालेला आहे। तर सामान्य रूप ओळखत असताना अजून लक्षात काय ठेवायचं? नावासमोर, नावासमोर, काकासमोर, आजीसमोर, पाहुण्यांच्या समोर, दाजींसमोर, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसमोर, शिक्षकांसमोर, समोर हा शब्द जेव्हा येईल, समोर हा शब्द जेव्हा येईल तेव्हा आपण त्याला काय, हा समोर हा प्रत्यय झालेला आहे आणि इथे शब्द
मूळ शब्द काय आहे? नाव. आणि सामान्य रूप काय झालं? नावा. नाकासमोर सेम, नाक हा मूळ शब्द झाला आणि नाका हा सामान्य रूप झालं आणि समोर, समोर हा प्रत्यय झाला. भविष्याचा, भविष्य बघा, तुमचं भविष्य, आमचं भविष्य, तर भविष्याचा, त्यानंतर आयुष्याचा, पुण्याचा, पापाचा, पराक्रमाचा, साहसाचा, धाडसाचा, त्यानंतर असे चा लावलेले प्रत्यय, पुण्याचा, मुंबईचा, दिल्लीचा, त्यानंतर कलकत्त्याचा वगैरे. यामध्ये भविष्य हा मूळ शब्द झाला, भविष्य हा सामान्य रूप झालं आणि चा हा त्याला लावलेला प्रत्यय झाला. पाटलांना, मग पाटील हा मूळ शब्द झाला, पाटला हा सामान्य रूप झालं आणि त्याला लावलेला ना हा प्रत्यय. पाटलांना, यांना, त्यांना, चालकांना वगैरे. वेताचा, वेत, वेत हा मूळ शब्द झाला, चा हा प्रत्यय झाला आणि वेता हे सामान्य रूप झालं. त्याच्याशी, याच्याशी, माझ्याशी, तुझ्याशी, अलीकडच्याशी, पलीकडच्याशी, आमच्याशी, त्यांच्याशी, काकूंशी, मावशींशी, आजोबांशी, असे शब्द ज्यावेळी येतात बघा, एका शब्दावरून मी तुम्हाला 7-7, 8-8 शब्द सांगितले. त्याच्याशी हा शब्द असेल तर त्याच्या हे सामान्य रूप झालं, मूळ शब्द त्याचे आणि शी हा त्याचा प्रत्यय झाला. आता झाडाहून म्हणजेच काय की झाडाहून, पुण्याहून, मुंबईहून, दिल्लीहून, पक्षांमुळे वगैरे असे शब्द ज्यावेळी येतात त्यावेळी यातला मूळ शब्द जो आहे तो म्हणजे झाड आणि त्याचं सामान्य रूप जे आहे ते झाडा आणि हून म्हणजे काय तर तो त्याला लागलेला प्रत्यय आहे. खांद्याला, मांडीला, तोंडाला, नाकाला, हाताला, पायाला ला हा प्रत्यय आलेला आहे. आपला, आपली, आपले असे ज्यावेळी प्रत्यय येतात त्यावेळी आपल्याला याच्यातला मूळ शब्द आहे खांदा आणि सामान्य रूप आहे खांद्या. मग परातीत, परात हा मूळ शब्द आहे आणि त हा प्रत्यय आहे. देवांनो, देवांनो याच्यातला देव हा मूळ शब्द आहे, देवा हा सामान्य रूप आहे आणि त्याला लागलेलं नो हा प्रत्यय लागलेला आहे. आजीकडे, आजोबांकडे, काकांकडे, मामांकडे, मावशीकडे, चुलत्याकडे, चुलतीकडे, सरांकडे, विद्यार्थ्यांकडे, लोकांकडे अशा प्रकारचे ज्यावेळी शब्द येतात त्यावेळी त्याच्यामध्ये मूळ शब्द कुठला आहे? आजी आणि सामान्य रूप काय आहे? आजीच आणि कडे हा त्याला लागलेला प्रत्यय आहे. दादांना, दादा हा मूळ शब्द आहे, दादा हा हे सामान्य रूप आहे आणि त्याला लागलेला ना हा प्रत्यय आहे. पुण्याला, आता पुण्याला, मुंबईला, दिल्लीला वगैरे असे मी शब्द बरेचदा वापरलेले आहेत, तर त्यातला पुणे हा मूळ शब्द आहे आणि त्याला सामान्य रूप लागलेलं आहे पुणेच आणि ला हा प्रत्यय. वडाचे, आता बघा इथे वडाचं झाड आहे लगेच लक्षात येते आणि इथे वडाचे किंवा पारंबी वडाचे झाड आहे, संत्रीचे झाड आहे, मोसंबीचे झाड आहे किंवा आज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत किंवा आंब्याचं झाड आहे. तर आता इथे वडाचे, आता इथे वड हा मूळ शब्द झाला आणि सामान्य रूप झालं वडा आणि चे हा झाला प्रत्यय. तर नेक्स्ट वेडसर, आता वेडसर मध्ये वेड, वेड हा मूळ शब्द आहे आणि सामान्य रूप झालं त्याचं वेड आणि सर हा प्रत्यय झालाय. वेडगळ, वेडगळ मध्ये सुद्धा तसंच आहे, वेडगळ, याच्यामध्ये चंगळ, वेडगळ अशा सारखे शब्द दिले जातात त्यावेळी यामध्ये वेड हा मूळ शब्द आहे आणि वेडगळ, वेडग असा हा प्रत्यय सामान्य रूप आहे आणि त्याला लावलेला गळ हा प्रत्यय आहे. अडाणी, आता अडाणी या शब्दामध्ये बघा की फसवे शब्द तुम्हाला एक्झाम मध्ये दिले जातात तुमची फसवणूक करण्यासाठी. आता इथे नी हा प्रत्यय जरी दिसला तरी आडा हा जो सामान्य हे जे सामान्य रूप आहे तर ह्यातला मूळ शब्द काय तर अडाणीच राहणार. मूळ शब्दाला कुठल्याही प्रकारे इथे वेगळा शब्द नाही तर अडाणी हा शब्द जशाचा तसा राहणार. ज्या पद्धतीने मी तुम्हाला वादळ हा शब्द सांगितला की याच्यामध्ये हा जो मूळ शब्द आहे तो तसाच्या तसा राहणार, त्याचं सामान्य रूप जरी असलं तरी सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय नाही, तर प्रत्यय नाही असा शब्द तुम्ही तिथे लिहून टाकायचा अडाणी. चांगुलपणा, चांगुलपणा या शब्दामध्ये चांगले, चांगले हा काय आहे चांगला गुण आहे आणि चांगुलपणा हा त्याच्यातला जो शब्द आहे तर पणा हा प्रत्यय आहे. मग चांगले हा मूळ शब्द, चांगुल हा
हे सामान्य रूप आणि त्याला लागलेला पणा हा प्रत्यय आहे. एकसारखा, एकसारख्यामध्ये एक एकसारखा हा जो एक शब्द आहे याच्यामध्ये सुद्धा सारखा हा प्रत्यय आलेला आहे. मग इथे एक हा मूळ शब्द आहे आणि एकसारखा हे सामान्य रूप असलेलं दिसून येतं. लाडका, आता इथे लाड, लाडोबा किंवा लाडका, लाडका हा मूळ शब्द आहे आणि का हा प्रत्यय त्याला लागलेला आहे. मूळ शब्द लाड आणि त्याचबरोबर सामान्य रूप देखील लाड आणि का प्रत्यय लागलेला. विद्यार्थी मित्रांनो, मूळ शब्द, सरळ रूप, सामान्य रूप आणि प्रत्यय या 4 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कुठलाही शब्द तुम्हाला दिला तर त्याच्यातला मूळ शब्द पहिला शोधायचा आहे. त्याला सामान्य रूप जसं आहे तसं, जसं आपला, आपली, आपले, त्याचबरोबर आमचा, आमची, आमचे. तुम्हाला विभक्तीचे प्रत्यय देखील माहित आहेत. सैला, ते, सैला, नाते, नेई, शी, नी, शी, ई, ही, हुन, हुन यासारखे ज्यावेळी प्रत्यय येतात त्यावेळी तुमच्या एक्झॅक्ट लक्षात येतं की कुठला प्रत्यय लागलेला आहे. मग आपला, आपली, आपले, आमच्याशी, तुमच्याशी, त्यांच्याशी, पुण्याहून, मुंबईहून, दिल्लीहून, कलकत्त्याहून, हून हा प्रत्यय येतोय बघा ह्याच्यामध्ये. इथे फडक्यात, मग मडक्यात, पडक्यात, गाडग्यात, पडक्यात, त्यानंतर महालात वगैरे त हा प्रत्यय इथे येतोय. महालात, घरात, दारात, त्याच्यानंतर वरात त प्रत्यय येतोय. कैरीवर, कैरीवर, टेबलवर, खुर्चीवर, त्यानंतर झाडावर, फुलांवर, वर हा प्रत्यय येतोय. भिंतीला, मातीला, सुगंधाला, नयनाला, सीमाला, मीनाला, गीताला, इथे ला 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 प्रत्यय. गोव्याहून, पुण्याहून, मुंबईहून, अमेरिकेहून, इंग्लंडहून, फॉरेनहून, गमतीचे, जमतीचे, आमचे, तुमचे, पाहुण्यांचे, परक्यांचे, आपल्यांचे अशा प्रकारच्या या शब्दांमध्ये चे हा प्रत्यय येतो. वादळ असे शब्द फसवे असतात, क्वचित येतात. ह्याच्यातला मूळ शब्द वादळच आहे. सामान्य रूप देखील वादळ आहे, पण इथे प्रत्यय नाही. ळ हा प्रत्यय कधीच नसतो, कारण विभक्तीच्या प्रत्ययांमध्ये ळ हा प्रत्ययच नाहीये. त्यामुळे जरी एक्झामला असे फसवे प्रश्न विचारले, स्पष्टपणे लिहायचं प्रत्यय नाही. ग्रहांना, ताऱ्यांना, आपल्याला, पाहुण्यांना, यांना, त्यांना या प्रकारच्या शब्दांमध्ये देखील मूळ शब्द आपण शोधायचा आणि ना हा प्रत्यय. भावाचा, भावाची, भावाचे, भाच्याचे, भाचीचे, मामाचे, काकाचे, चे, चा, ची असे प्रत्यय येतात. माझ्याशी, तुझ्याशी, आपल्याशी, इतरांशी, कोणाशी, यांच्याशी, त्यांच्याशी अशा प्रकारच्या शब्दांमध्ये वेगवेगळे प्रत्यय. खानाचे, दिनाचे, उन्हाचे, कपड्यांचे, माणसांचे, इतरांचे, प्राण्यांचे, फुलांचे, पक्ष्यांचे, चे हा प्रत्यय. त्यानंतर बघा इथे समोर, नावासमोर, गेट समोर, रस्त्यासमोर, झाडासमोर, घरासमोर, दारासमोर, नाकासमोर. तर भविष्याचा, भविष्याचा, आयुष्याचा, माणसाचा, याचा, त्याचा यासारखे शब्द. त्यानंतर पाटलांना, यांना, त्यांना, आपल्यांना, परक्यांना वगैरे, वेताच्या वगैरे, याच्याशी, त्याच्याशी वगैरे, झाडाहून, पुण्याहून, पाण्याहून, खांद्याला वगैरे, परातीत वगैरे, देवांनो, आजीकडे, दादांना, पुण्याला, वडाचे, वेडसर, वेटगळ, अडाणी, चांगुलपणा, एकसारखा आणि लाडका यासारख्या शब्दांमध्ये तुम्हाला मूळ शब्द शोधायचा आहे. प्रत्यय, मूळ शब्द, सामान्य रूप आणि लागलेला प्रत्यय. तर प्रत्यय म्हणजे काय तर शेवटचा शब्द, पण कधी कधी वादळ, अडाणी यासारखे फसवे शब्द तुम्हाला दिले जातात. तरी सुद्धा एक्झामला न घाबरता एकदम शांतपणे तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता. ज्यावेळी सरळ रूप, सामान्य रूप, मूळ शब्द आणि प्रत्यय तुम्ही लिहित आहात त्यावेळी तुम्ही अतिशय निसंकोचपणे आणि निर्भीडपणे पेपरमध्ये प्रत्यय लिहिणं गरजेचं आहे. मी विभक्ती प्रत्ययाचा चार्ट देखील टाकलेला आहे किंवा तो सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. तर तो एकदा तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये सुद्धा मी ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबी नमूद केलेल्या आहेत की तुम्ही प्रत्यय कसा ओळखायचा आहे आणि सामान्य रूप कसं असतं. तर सामान्य रूप कसं असतं, तर सामान्य रूप त्या शब्दावरती आणि दिलेल्या प्रत्ययावरती अवलंबून असतो.
तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी असा प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारला जातो, शांतपणे शब्द पाहायचा आहे, त्या शब्दातलं मूळ शब्द बघायचा आहे, मग सामान्य रूप कसं असतं ते मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे आणि त्याला लावलेला जो प्रत्यय आहे तो देखील सांगितलेला आहे. हे सांगत असताना मी तुम्हाला काही गोष्टी पण सांगितलेल्या आहेत की अडाणी असेल, वादळ असेल यासारख्या शब्दांमधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्ञात करायच्या आहेत आणि पुढे जायचं आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सरळ रूप कसं ओळखायचं आहे आणि प्रत्यय कसे लिहायचे आहेत याविषयी माहिती सांगितलेली आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.